सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमात्मा भगवान सांब सदाशिवांची परम पवित्र कथा प्रयाग नावाच्या तीर्थक्षेत्रावरती सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगत आहे। जी कथा स्वतः परमात्मा भगवान शंकरांनी नंदीश्वरांना वर्णन करून सांगितलेली आहे। नंदीश्वरांनी जी कथा सनत कुमारांना सांगितली, सनत कुमारांनी जी कथा वेदव्यासजी महाराजांना सांगितली, वेदव्यासजी महाराजांनी 24,000 श्लोकांच्या माध्यमातून या कथेचं वर्णन केलेलं आहे। आणि तुमच्या माझ्यासाठी ही कथा उपलब्ध करून दिली, हे शास्त्र उपलब्ध करून दिलं, ज्याचा लाभ कलियुगामध्ये जन्माला आलेल्या तुमच्या माझ्यासारख्या अज्ञानी विषयी पामर जीवांसाठी आहे। वेदव्यासजी महाराजांच्या या कृतीच्या माध्यमातून कलियुगामधले हजारो भक्त भगवंताची भक्ती करत आहेत आणि स्वतःचं परमकल्याण साधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। तुमचं माझं परमभाग्य असावा परिवाराच्या वतीनं आयोजित शिवमहापुराण कथा गायन आणि श्रवण करण्याचं सौभाग्य तुम्हाला मला या ठिकाणी मिळालेलं आहे। आनंदामध्ये कालही आपण भगवंताचं चरित्र श्रवण करत होतो, ज्यामध्ये भगवंतानी कृपापूर्वक अंतःकरणाने आपल्याकडून बिल्वार्चन विधी संपन्न करून घेतला, याचं समाधानही आपल्याला साऱ्यांना मिळालेलं आहे। काल हरिकथेला पूर्णविराम देत असताना आपण श्रवण करत होतो, नारदजी महाराजांनी तपश्चर्या केली। नारदजी महाराजांच्या तपामध्ये इंद्रानी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला। कामदेवाला आदेश केला की नारदांचं तप भंग कर। कामदेव आला, नारदांचं तप भंग करण्याचा प्रयत्न केला, पण कामाचा प्रभाव नारदांवरती झाला नाही। याला कारण, ज्या भूमीवरती नारदजी महाराज तप करत होते, पूर्वकालामध्ये त्याच भूमीवर भगवान शंकर तप करत होते आणि तिथं भगवान शंकरांचं तप भंग करण्यासाठी काम आला होता। क्रोधाच्या भरामध्ये भगवंतानी कामदेवाला त्याच जागेवर भस्म केलं होतं आणि त्या जागेला वर दिलेला होता की चौफेर माणसाची दृष्टी जिथपर्यंत जाती तिथपर्यंत या भूमीमध्ये कामाचा प्रभाव होणार नाही। पण नारदांना झाला अहंकार, अभिमान झाला, मी कामावर विजय मिळवलेला आहे याचा अहंकार झाला। आपण खूप करत असतो अनेक वेळेला, कधी कधी आपण करत असलेल्या गोष्टीचा आपल्याला अभिमान होण्याची दाट शक्यता असते। आपण करत असलेल्या सत्कर्माचं, सत्कार्याचा अहंकार, अभिमान आपल्याला होण्याची फार शक्यता असते। म्हणून सत्कर्म करणाऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे, सेवा करणाऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे। काहीच सांगता येत नाही आपला अभिमान कधी वाढेल, आपला अहंकार कधी वाढेल। म्हणून सतत स्वतःकडे लक्ष देत राहिलं पाहिजे। माझा अभिमान तर वाढत नाही ना, माझा अहंकार माझ्या साधनेने वाढत तर नाही ना। भक्ताच्या, साधकाच्या, मनुष्याच्या लक्षातही येत नाही की मला अभिमान झालेला आहे। आजूबाजूच्या मंडळींना चटकन लक्षात येतं, अरे याला कशाच्या तरी कोणत्या तरी गोष्टीचा गर्व चढलेला आहे, अहंकार झालेला आहे, अभिमान झालेला आहे। पण नेमकं असं होतं, जो ज्याला अभिमान झालेला आहे, जो अभिमानी आहे, तो हे मान्य करायला तयारच होत नसतो।
आणि हेच अहंकाराचं, हेच अभिमानाचं स्वरूप आहे. दान केलं आपण, दानाचा अभिमान होण्याची शक्यता असते. तप केलं आपण, तपाचा अभिमान होण्याची शक्यता असते. व्रतवैकल्य अनुष्ठान केलं आपण, त्याचा अभिमान होण्याची शक्यता असते. मी खूप करतो आहे असं आपल्याला वाटायला लागत असतं. मी हे करतो आहे, मी ते करतो आहे, माझ्याकडून हे होत आहे, ते होत आहे. कुणीच करताना दिसत नाही, मी करतो आहे. कुणाला करणं शक्य होत नाही, मला शक्य होत आहे, माझ्याकडून होत आहे. असा जर का थोडासा जरी अहंकार, अभिमान आपल्या मनामध्ये आला ना, आपण जी सेवा करत असतो, आपण जे सत्कर्म करत असतो, जे सत्कार्य आपल्याकडून घडत असतं, ते वाया जात असतं. त्याचं जरासही पुण्य आपल्या पदरामध्ये पडू शकत नाही. कारण काय? त्याच्यामध्ये मी करतो आहे असा अहंकार आपला उत्पन्न झाल्याचा परिणाम, ते पुण्य आपल्या जवळ टिकून राहू शकत नसतं. म्हणून सतत स्वतःकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. स्वतःचं निरीक्षण, स्वतःचं परीक्षण प्रत्येक भक्तानी, मनुष्याने करत राहिलं पाहिजे. भक्त जरी नसला एखादा, परमार्थामध्ये जरी नसला एखादा, प्रपंच कर्म करतो आहे, संसार कर्म करतो आहे, तरी सुद्धा अहंकार होण्याची शक्यता असते, अभिमान होण्याची शक्यता असते. यालाच मद असं म्हणतात. किती प्रकारचा मद सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. एक जातीचा मद सांगितलेला आहे, ज्याला जाती मद असं म्हणतात. दुसरा मद सांगितलेला आहे, तारुण्याचा मद सांगितलेला आहे. जो ज्याला तारुण्यावस्था प्राप्त झालेली आहे, धडधाकट शरीर ज्याला मिळालेलं आहे, त्याला असं वाटतं मला कुणाला विचारायची गरज नाही, मला कुणाचं ऐकायची गरज नाही. असं का वाटायला लागतं त्याला? शरीर बळ त्याच्याकडे असतं, तारुण्यावस्था असते, म्हणून त्याला तारुण्याचा मद उत्पन्न होणे असं म्हणतात. तिसरा मद सांगितलेला आहे धनमद. अति प्रमाणामध्ये आपल्याकडे जर का धन आलं तर आपण समोरच्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करायला लागतो. आपल्याकडून असं होता कामा नये. अखंड एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण जन्माला आलो तर रिकामेच आलेलो आहोत. गाठोडे बांधून थोडी आपण जन्माला आलेलो आहोत. पण आपल्या प्रारब्धामध्ये धन नावाची गोष्ट लिहिलेली होती, म्हणून धन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. हे सगळं प्रारब्धाधीन सांगितलेलं आहे. मग एखाद्या वेळेला आपल्याला जर का धनप्राप्ती झालेली आहे तर त्याचा अभिमान आपण बाळगण्याची आवश्यकता नसते. कारण जसं आणि जिकडून ते आपल्याकडे आलेलं आहे ते तसंच कधीही निघून जाऊ शकतं. आणि आपण जसे रिकामे जन्माला आलो तसे रिकामे कधीही होऊ शकतो. कधीच प्रारब्धावर माणसाने भरोसा ठेवायचा नसतो. प्रारब्धाच्या भरोशावरती कधीही मनुष्याने जगायचंच नसतं. कारण प्रारब्ध कधी धोका देईल मनुष्याला काही सांगता येत नाही. एका रात्रीतून रावाचे रंकाचे राव झालेले या जगाने, या प्रकृतीनं, निसर्गाने पाहिलेले आहेत. वेळ बदलायला वेळच लागत नाही, परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. काळ कधीही बदलू शकतो महाराज, पासे कधीही पलटले जाऊ शकतात. आपल्यापेक्षा सगळ्यात सामर्थ्य आहे काळामध्ये, आपल्यापेक्षा सगळ्यात बलवान असते वेळ. आपल्यापेक्षाही आपलं प्रारब्ध फार बलवत्तर आहे, बलवान आहे. आपण बलवान नाही. आपल्याकडून घडत असलेलं किंवा घडलेलं जे कर्म आहे ते बलवान असतं.
म्हणून पहिलं सूत्र सांगितलं की कर्म करताना सावधानतेनं सगळी कर्म केली पाहिजेत. कारण जशा प्रकारचं आज आपण कर्म करू तशा प्रकारचं उद्या आपल्याला फल भोगावं लागणार आहे, हा सिद्धांत आहे. कर्म प्रधान विश्व करी राखा, जो जस करई सो तसु फल चाखा, असं वर्णन केलं. म्हणून कर्म करताना सावध राहायला सांगितलेलं आहे. होऊ शकतं मागच्या जन्मामध्ये कर्मामध्ये आपण सावध राहिलो असेल नसेल, काय भरोसा. आपल्याला आज धन प्राप्त झालेलं आहे, वैभव प्राप्त झालेला आहे, तारुण्यावस्था प्राप्त झालेली आहे, मान सन्मान प्राप्त झालेला आहे, पण किती दिवसांसाठी आणि किती काळापुरता आपल्या जवळ हे सगळं आहे याचं गणित सामान्य माणसाला कळू शकत नसतं. कोणी जर त्रिकाल ज्ञानी महात्मा आपल्याला भेटला तर तो सांगू शकतो, बाबा रे, तुझ्या जवळ जे हे सारं वैभव धन संपत्ती ऐश्वर्य आहे हे आता थोड्या दिवसांचं राहिलेलं आहे बर का. पण नाही असा सांगणारा आपल्याला सहजासहजी भेटू शकत, कारण असा महात्मा दुर्लभ आहे. म्हणून मग तिसरी गोष्ट आपल्याला सांगितली की आपणच सावध राहिला पाहिजे. इतकं प्रारब्धावरती अवलंबून मनुष्याने राहता कामा नये, इतकं प्रारब्धावरती भरोसा ठेवून राहता कामा नये. कारण असं जर का आपण प्रारब्धाच्या भरोशावरती राहिलो तर मग आपल्याला असं वाटतं मी किती महान आहे, मी किती श्रेष्ठ आहे, माझ्याजवळ किती ऐश्वर्य आहे, धनसंपत्ती आहे, माझ्याकडे किती मान सन्मान आहे, मला किती मोठं पद प्राप्त झालेलं आहे, किती किती लोकांशी माझा परिचय आहे. नाही नाही महाराज, हे सगळं नष्ट होऊन जायला वेळ लागत नसतो. आणि संसार प्रपंचाचं स्वरूप सांगत असताना संतांनी कसं सांगितलेलं आहे, हा संसार प्रपंच, ही संसार प्रपंचाची उपलब्धी या क्षणाला आपल्या डोळ्यासमोर आपल्याला दिसते आहे, पण ही किती वेळ आपल्या डोळ्यासमोर राहणार आहे आणि कशासारखा हा संसार प्रपंच आपल्याला दिसतो आहे याचं स्वरूप सांगताना संतांनी सांगितलं, जळी बुड बुडे देखता देखता, 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 जळी बुड बुडे देखता देखता. क्षण न लागता दिसेचे ना, क्षण न लागता दिसेचे ना, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता. क्षण न लागता दिसेचे ना, क्षण लागता दिसेचे ना, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता, तैसा हा संसार पाहता पाहता. जळी बुडबुडे देखता देखता, क्षण न लागता दिसेची ना. दृष्टांत दिला पाण्यावरती, जसे बुडबुडे येतात ना, त्यांचं आयुष्य किती वर्षांचं असतं हो. उत्तर दिलं, एका क्षणाचा सुद्धा त्या बुडबुड्याचा काही भरोसा नाही. तो आता पाण्यावरती आलेला दिसतो आहे, पुढच्या क्षणाला फुटून जाईल, दिसेनासा होऊन जाईल. तसं तैसा हा संसार पाहता पाहता, क्षण न लागता दिसेची ना, क्षण न लागता दिसेची ना, तैसा हा संसार. हा संसार त्या पद्धतीनं आहे म्हणतात, या प्रपंचाचं स्वरूप त्या पद्धतीनं आहे. आणि म्हणून सावध राहिला सांगितलं. अहंकार कोणत्याच गोष्टीवरती नाही. आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो
किंवा ज्या वर्णामध्ये जन्माला आलो त्याचा अभिमान बाळगण्याची आपल्याला आवश्यकता नाही. 2, आपल्याला जो देह मिळालेला आहे, उदाहरणार्थ आपण तारुण्यावस्थेमध्ये आहोत, भरपूर बल आपल्याला प्राप्त झालेलं आहे, शक्ती सामर्थ्य आपल्याला मिळालेलं आहे, त्याच्यावर भरोसा ठेवायचा नसतो. कारण कालांतराने हे बळ, ही शक्ती, हे सामर्थ्य नाहीसं होऊन जाणार आहे. तिसरी गोष्ट सांगितली, प्रारब्धानुसार आपल्याला जे धन प्राप्त झालेलं आहे त्याचा अभिमान करण्याची आपल्याला आवश्यकता नसते. म्हणून कुळमद आहे, जाती मद आहे, तारुण्याचा मद आहे, ऐश्वर्याचा मद, पदाचा मान सन्मानाचा मद असतो. मदाने उन्मत्त झालेला पुरुष मनाला वाटेल त्या पद्धतीनं कर्म करतो, मनाला वाटेल त्या पद्धतीनं जगतो, स्वतःला स्वामी मानायला लागतो. आणि याचंच प्रतीक म्हणून रावण आहे. रावणाकडे उपलब्धी कमी आहे का? नाही महाराज. रावणासारखा पुरुष नाही, रावणासारखा व्यक्ती नव्हता. परमोच्च ऋषी कुळामध्ये रावण कुंभकर्णाचा जन्म झालेला आहे. परंतु ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालेला आहे. बरं, नुसताच नावाला ब्राह्मण कुळामध्ये जन्म झाला असा नाही, तर वेदज्ञ ब्राह्मण आहे, शास्त्रज्ञ आहे महाराज. वेदशास्त्र सगळा जाणतो आहे, पाठांतर आहे सगळं. बरं, नुसताच वेदज्ञ ब्राह्मणाची सुद्धा लक्षणं सांगितले बरं का. एकतर ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालेला असावा, त्याचं वेदाध्ययन झालेलं असावं, तेही सांगोपांग वेदाचं अध्ययन झालेलं असावं. नुसतंच वेदाचं अध्ययन होऊन उपयोग नाही, वेदार्थाचा तो जाणता पाहिजे. नुसता वेदार्थ माहीत असून उपयोग नाही, तो त्रिकाल किंवा द्विकाल संध्याकर्म आणि गायत्री जप करणारा पाहिजे. तर तो शुद्ध मार्गाने वाटचाल करतो आहे असा अर्थ आहे. आता रावण ब्राह्मण कुळातला आहे, ऋषी कुळात जन्माला आलेला आहे, वेदज्ञ आहे, वेदाचा अर्थही कळतो आहे आणि त्रिकाल संध्या कर्म करणारा, गायत्री जप करणारा ब्राह्मण आहे. भगवान शंकरांचा महान थोर अशा प्रकारचा भक्त आहे. पण उपयोग काय झाला? शेवटी अहंकार. भगवान शंकर तर इतके अधीन गेले होते रावणाच्या की रावण म्हणेल तसं करायची तयारी भगवान शंकरांची होती. या बाकीच्या देवतांना असं वाटायचं की हे भगवान शंकर असं का करत असते, याला एवढं बळ दिलेलं आहे, एवढे याला वर मिळालेले आहेत, एवढं सामर्थ्य याला मिळालं, अहो पण हा करतो काय? आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्याकडे बुद्धी आहे, एखाद्याकडे बल आहे आणि एखाद्याकडे धन आहे, तर हे तीनही ज्याच्याकडे आहे त्यांनी काय करायला पाहिजे? साधू काय करतात आणि दुर्जन काय करतात हे सांगत असताना सुभाषितकारांनी असं सांगितलं की विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशां परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. 3 गोष्टी सगळ्या माणसांकडे असण्याची शक्यता असते, एखाद्या वेळेला आहेत असं आपण थोड्या वेळासाठी समजू. एक विद्या आहे, दुसरं धन आहे आणि तिसरी शारीरिक शक्ती आहे. आता एका बाजूला रावण डोळ्यासमोर आणायचा. हे तीनही ज्याच्याकडे आहेत त्याचा उपयोग कोण कशा पद्धतीनं करतो आहे त्याच्यावरून कळतं तो सज्जन आहे का दुर्जन आहे. दुर्जन विद्येचा उपयोग कसा करतो? विवाद करण्यासाठी, वादविवाद समाजामध्ये कलह उत्पन्न करण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग करणारे समाजामध्ये पुष्कळ आहेत आणि त्या अशा बुद्धीचे तारे तोडणाऱ्यांमुळे समाजामध्ये अशांती आहे महाराज. असमंजसतेचं वातावरण समाजामध्ये हीच माणसं पुरवत आहेत, निर्माण करत आहेत. यांची बुद्धी नको त्या ठिकाणी ते माणसं खर्च करत आहेत. विद्या विवादाय, धन असेल तर धनम मदाय, धनामध्ये मदोन्मत्त झालेले आहेत आणि इतरांना साऱ्यांना कनिष्ठ मानायला लागलेले आहेत आणि धनाच्या बळावरती मनाला वाटेल तसं करतात.
आणि याची उदाहरणं समाजामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. शासन प्रशासनाच्या दारामध्ये किंवा द्वारी गरीबाचं जेवढं चालत नाही, सामान्य माणसाचं जेवढं चालत नाही ना, तेवढं ज्याच्याजवळ धन आहे त्याचं चालतं महाराज. खऱ्यालाही खोटं करण्याचं सामर्थ्य हे धनवंताकडे असतं. असे बरेच सामान्य गरीब गृहस्थी माणसांचे घर उद्ध्वस्त झालेले आहेत. शासन प्रशासनही धनवंताचे तळवे चाटायला मागं पुढं पाहत नाही आणि हे बोलायला व्यासपीठाला तिळमात्र संकोच नाही. विद्याविवादाय धनम मदाय. कुणाला धनाचा मत दाखवतात माणसं, कुणावरती सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतात. सत्ताधाऱ्यांवरती सुद्धा जे सत्ता गाजवतात ते धनिक असतात. मग सामान्य माणसांचा तर विषयच बाजूला राहिला. गोरगरिबांचा विषय बाजूला राहिला. म्हणून असं करू नये, पण करतात. ते कोण असतात? दुर्जन. विद्याविवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय. शक्ती असली एखाद्याकडे, त्याला ती शक्ती शांत बसू देत नाही. त्याला असं वाटतं कधी कोणाला मारतो त्याच्याशिवाय. आज जर एखाद्या कोणाला मारलं नाही, कोणाला त्रास दिला नाही तर गप्प बसवत नाही. दुर्जन, दुर्जन वृत्तीचा. सज्जन, आता सज्जनाची विद्या पहा. सज्जन आपल्या विद्येचा उपयोग कशासाठी करतो? खलस्य साधोर विपरीतमेतत्. विद्येचं दान तो दुसऱ्यांना ज्ञानाचं दान करण्यासाठी करतो. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतत् ज्ञानाय. साधू आपल्या जवळ असलेली विद्या दुसऱ्याला शहाणं करण्यासाठी उपयोगात आणतात. ते साधू आहेत, ते सज्जन आहे. धन असेल जर का साधू सज्जनाकडे तर ते काय करतात? दानाय, दान करतात. मला देवाने दिलंय ना, त्याच्यातलं मी तुमच्या सेवेसाठी खर्च करतो. मला एवढ्या धनाचं काय करायचं आहे? देहाची शोभा वाढवून वाढवून कितीक वाढवू, घरादाराची शोभा वाढवून वाढवून कितीक वाढवू. गरजेपुरतं मी माझ्या उपयोगामध्ये आणेल. राहिलेलं दानाय. आणि ज्या सज्जन साधूकडे शक्ती प्राप्त होते, बल प्राप्त होतं महाराज, ते काय करतात? रक्षणाय. दीनजनांचा सांभाळ करतात, दीनजनांचं रक्षण करतात. म्हणून जो मद, रावण महाराज एवढा बलशाली आहे पण उपयोग नाही. शेवटी तो दुर्जनाच्याच श्रेणीमध्ये गेला. एक दिवस रावणाने पाहिलं आपली आई रोज महादेवाची पूजा करते, रोज पार्थिव शिवलिंग तयार करते, त्याची पूजा करते, रोज ते विसर्जित करते. माझ्या आईला रोज जावं लागतं, रोज शिवलिंग तयार करावं लागतं. किती कष्ट होतात माझ्या आईला. फार मोठा मातृभक्त होता. आईचे कष्ट तेवढे सुद्धा पाहवले गेले नाही रावणाला. आईला सांगितलं, आई हे आता तुला महादेवाची पूजा करावी वाटते ना. रोज माती आणायला जाते, ती माती कालवते, त्याचं शिवलिंग तयार करते. अगं मी महादेवांचा एकमेव निष्ठावान भक्त आहे, माझ्यासारखा महादेवांचा भक्त नाही. म्हटले मग असून उपयोग काय? तू काय करशील माझ्यासाठी? अगं मी सगळं कैलास लोक लंकेमध्ये घेऊन येईन, तू चिंता कशाला करते? आणि आला महाराज कैलास लोकामध्ये. अभिमान काय करतो? ज्यांच्याकडून आपल्याला शक्ती प्राप्त झालेली आहे, मग ते देव असो, सद्गुरू असो, संत असो, कोणी असो, एक वेळ अशी येते की अभिमान आपल्या दैवताकडे सुद्धा निकृष्ट दृष्टीनं पाहिला लागतो. अभिमानाचं लक्षण काय? मी श्रेष्ठ आहे, मी जसं म्हणेल तसं तुम्ही ऐकलंच पाहिजे, तुम्ही करा. सद्गुरू म्हणतात, अरे मी तुझा सद्गुरू आहे, मी काय कमी शिष्य आहे का तुमचा? मी काय कमी शिष्य आहे? एवढे वर्ष झाले तुमच्या सोबत राहतो, तुमची सेवा करतो, काय सेवा केली नाही मी तुमची? दान करणारा म्हणतो, अरे मी तुला काय दान केलं नाही, मी सांगतो तसं कर. आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं, आपण सगळं करतो, सेवा करतो, भक्ती करतो, म्हणजे ना देवावर उपकार करतो आहोत, ना सत्शिष्य सद्गुरूवर उपकार करत नाही, भक्त देवावर उपकार करत नसतो. दान करणारा याचकावरती उपकार करत नाही. आपण नाही दान केलं तर कोणीतरी दुसरा दान करेल.
नाही कोणी दान केलं महाराज तर आनंदाने भजन करत झाडाखाली एखादा भक्त बसला तर भगवंत आपल्या भक्ताला उपवाशी राहू देत नाही. हे भक्तीचं सामर्थ्य, हे नामाचं, हे भजनाचं सामर्थ्य आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. म्हणून लक्षात घ्या. आणि इथं रावणाचा जरासा अहंकार भगवान शंकरांच्याही लक्षात आला की आतापर्यंत मला देवता सांगत होत्या जरा भक्ताकडे लक्ष द्या. देवालाही लक्ष द्यावं लागतं. कितीही चांगला भक्त असला तरी त्याला जरा असं थोडंसं आवरत राहावं लागतं. कितीही चांगला सत्शिष्य असला तरी सद्गुरूंना सतत सत्शिष्याकडे लक्ष ठेवावं लागतं. पहा, अजून एक सूत्र सांगतो. भक्त आपल्या डोळ्यात तेल घालून जितकी भक्ती साधना करत नसेल तितकं देवाला डोळ्यात तेल घालून भक्ताला सांभाळावं लागतं. यालाच म्हणतात योग आणि क्षेम. तो काही नुसता खाण्यापिण्याचा नसतो. भक्ताच्या आत काय चाललंय का, कुठलं तत्वद्रव्य खालीवर होत आहे. डॉक्टर लोक जसं तपासण्या करतात ना, रक्त काढून वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या होतात. आता तुमच्या शरीराच्या आतमध्ये काय आहे म्हटले, रक्ताच्या तपासणीतून तर काही लक्षात येत नाही. म्हटले मग सिटी स्कॅन करा. सिटी स्कॅन मध्ये पण काही आलं नाही. म्हटले मग MRI करा. कुठं ना कुठं तरी दिसल ना काही आहे का. तसं सद्गुरूंचं असतं, तसं देवाचं असतं. याला म्हणतात योग, याला म्हणतात क्षेम. नुसतं खायला दिलं म्हणजे योगक्षेम झाला असं नाही. अहो, खाणं पिणं देव भक्ताला देतो. यात थातूर मातूर गोष्टी आहेत महाराज, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. साधू संत सद्गुरू भक्त आत बाहेर भक्ताचा सांभाळ करतात, आत आणि बाहेर सुद्धा. त्याला उण पडू देत नाही महाराज, उघड पडू देत नाही. जशी आई आपल्या लेकराला समाजात उण पडू देत नाही. लग्न समारंभात कार्यक्रमात कुठं पाहुण्याच्या घरी आपलं लेकरू आपण घेऊन गेलो ना, आता लेकरू शेवटी महाराज ते दुसऱ्याच्या घरी गेलं की त्याला नेमकं खायला लागतं. दुसऱ्याच्या घरी गेलं की त्याला नेमकं घरात पुष्कळ पडलेलं असतं पण त्याला ते पाहुण्याच्याच घरचं लागतं. नसता त्याला सर्दी झालेली असते, त्याला शेंबूड आलेला असतो. असं आता आईला चिंता तिची. एकदा लेकरू झालं, माझा अनुभव नाही पण तुमच्यासारख्या आया, एकदा लेकरू झालं की आई तिला बाकीचे म्हणतात का ग तुझी तब्येत फार खराब झाली. ती म्हणते जाऊ दे बाई माझं सोड, पण हे लेकरं बाळ पाहावे लागतात ना मला. पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर, लग्न समारंभात गेल्यानंतर जी विवाह अगोदरची कन्या होती ती स्वतःकडेच पाहत राहायची, मी कशी आहे. आणि जरा तिला विवाहानंतर लेकरू होऊ द्या महाराज, ती स्वतःकडे कमी, लेकराकडे जास्त पाहते. त्याचे बरेच कारण असतील. त्यातलं एक कारण, माझ्या लेकराचं नको ते वागणं जर पाहुण्या रावळ्यांमध्ये दिसलं तर ते काय म्हणतील. उण पडू देत नाही. ती सतत लेकरावर पांघरून टाकत राहते. पाहुण्या रावळ्यांमध्ये आपली अब्रू पत राहिली पाहिजे ना, इज्जत राहिली पाहिजे, असं असतं. तसं देव, तसं संत, तसं साधू, तसं सद्गुरू असतात. सच्शिष्याला उघड पडू देत नाही. नसता माझ्यासारख्याचं इथं एवढ्या मोठ्या व्यासपीठावर चाललं असतं का हो. माझ्यासारख्या जीवाचं या व्यासपीठावर चालतं आहे महाराज. याला कारण माझी सद्गुरू माऊली मला आतून बाहेरून जपते आहे. आणि जिथं कुठं माझं कमतरता बाहेर पडायला लागते ना, तिथं गुरु माऊली त्याच्यावर पांघरून टाकते. महादेव या व्यासपीठाला सांभाळतात. ज्या वेळेला हे व्यासपीठ शिव म्हणून, हरिही ओम म्हणून हे व्यासपीठ ज्या वेळेला समाजासमोर सज्ज होतं, त्यावेळेला भगवान श्री हरी आणि श्री सद्गुरुनाथ महाराज सांभाळतात जीवाला. अभिमान एवढा वाढतो भक्ताचा की त्याला आपलं दैवत सुद्धा कमी वाटायला लागतं. तो म्हणतो अहो मी तुमची भक्ती करतोय, मी तुमची सेवा करतो, मी तुमचा दास, मी तुमचा सत्शिष्य आहे ना, मी सांगतो तसं करा. मक्तेदारी नसते चालत महाराज इथं. आणि रावणाने तेच केलं. मी जातो म्हटले कैलास लोक आणायला. आता जात का नाही,
आणत का नाही? पण महादेवांना म्हण ना, प्रार्थना कर ना, चला म्हणून तुम्ही. यानं प्रार्थना नाही केली, सरळ गेला आणि जे कैलास पर्वत उचलायला लागला, आपला पाठीवरती घ्यायला लागला. खरोखर कैलास पर्वत उचलल्या सुद्धा जात होता पठ्ठ्याकडून. आणलाही असता त्यांनी, त्याच्यात फारच बळ होतं महाराज. तो काही सामान्य नव्हता. पण भगवान शंकरांच्या लक्षात आलं आणि तिथं सद्गुरू सामर्थ्य दाखवतात, तिथं भगवंत आपलं सामर्थ्य दाखवतात. अभिमान तोडायला देवाला, सद्गुरूला वेळ लागत नाही. नुसता अंगठा शंकरांनी दाबला महाराज. महादेव बसले होते पार्वतींसोबत. कैलास हालायला लागला. नंदी महाराज घाबरले, गण घाबरले सगळे. पार्वती आई साहेब म्हटल्या, प्रभू हे काय चाललंय? माझ्या इच्छेविरुद्ध हे सगळं चाललंय. म्हटले थांब जरा पार्वती. म्हणून नुसता पायाचा अंगठा कैलासावरती असा नुसता दाबला महाराज, तर रावण खाली दबोली. रावण अहंकार नष्ट झाला आणि मग नतमस्तक झाला. प्रार्थना केली, तुम्ही चला. आणि मग कृपाळू भगवान शिव म्हणतात, मी तर येत नाही, पण माझं आत्मलिंग मी तुला देतो. ज्योतिर्लिंगाच्या कथामध्ये इथून पुढची कथा आपण ऐकू. आता काय ऐकत होतो? धनम मदाय शक्ती परेशाम परपीडनाय. म्हणून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. अशी प्रार्थना नामदेवरायांनी पसायदान मागताना भगवंताकडे केली. पसायदान नामदेवरायांनी सुद्धा मागितलेलं आहे. म्हणून काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, 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 काम क्रोध लोभ जयाचे अंतरी. नाही अधिकारी ऐसा येथे, नाही अधिकारी ऐसा येथे, मुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता. नाही अधिकार ऐसा येथे, नाही अधिकार ऐसा येथे, हरिमुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता, हरिमुखी गाता हर परिचिंता. म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ अभिमानादी विकार आहेत, असा या ठिकाणावरती अधिकारी नाही म्हणतात. जो याच्यापासून निवृत्त झाला तो अधिकारी आहे. म्हणून सावधान राहिला सांगितलं भक्ताला. या मनाला चोरणारे चोर पुष्कळ आहेत. एका चोराच्या तावडीतून सुटलो तर दुसरा चोर आहे, दुसरा सोडलात एकच चोर. म्हणून हे मनरूपी रत्न सांभाळून ठेवायला सांगितलं. रत्न आहे मन. मन का रतन रख, जतन से अनाड़ी. मन का रतन रख, जतन से अनाड़ी. यहाँ के चोरों की
बसती है भारी, ज्ञानी थके गुमानी, यहाँ पल में लुट जाए लाखों का डेरा, पग बढ़ा हो न जाए अंधेरा, पग बढ़ा हो न जाए अंधेरा। यह तन है टूटी नवरिया रे प्राणी, यह तन है टूटी नवरिया रे प्राणी, भरने ना पावे इसमें पापों का पानी, भरने न पावे इसमें पापों का पानी। नादान केवट संभल के चलो मीत माया, भंवर ने तू घेरा, पग बढ़ा हो न जाए अंधेरा, पग बढ़ा हो न जाए अंधेरा। म्हणून या मनरूपी रत्नाला या चोरांनी चोरू नये म्हणून सांभाळावं. नारदांचं जरासं दुर्लक्ष झालं स्वतःकडे की असंही होऊ शकतं. शेवटी अभिमान झाला आणि तो देवासमोर बोलला गेला आणि भगवंतानी मग जराशी नारदजी महाराजांना सावध केलं, मायेचं दर्शन घडवलं. मग नारदांच्या लक्षात आलं, पण तोपर्यंत शाप देऊन झालेले होते असा कथा भाग पाहिला. म्हणून तीर्थभ्रमण केलं. तीर्थभ्रमण करता करता जराशी चित्ताला शांतता प्राप्त झाली. म्हणून ब्रह्मदेवांसमोर गेले आणि परमतत्वाच्या संबंधामध्ये जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे. आणि ब्रह्मदेव नारदजी महाराजांना समजावून सांगायला लागले, नारदा, माझं सुद्धा पूर्वकालामध्ये असंच झालं होतं. म्हणून तोही कथा भाग सांगितला गेला की कशा पद्धतीनं मी नारायणांना माझा पुत्र मानलं. मानणं अपेक्षित नव्हतं, मी त्यांचा पुत्र आहे, पण मी त्यांना पुत्र मानलं, मी स्वतःला पिता मानलं आणि त्यांच्याशी युद्ध करायलाही तत्पर झालो. परंतु त्याच वेळेला ज्योतिर्लिंग आमच्यामध्ये प्रगट झालं आणि त्या ज्योतिर्लिंगामधून भगवंतानी सगुण साकार होऊन आम्हाला हा बोध दिला, शिवतत्वाचं ज्ञान दिलं. मी मोठा, हा मोठा, तो मोठा. नाही नाही ब्रह्मदेवा, या अभिमानामध्ये तुम्ही राहू नका. ज्या वेळेला खूप मोठी चूक होते ना, त्यावेळेला मोठी माणसं अगोदर शिक्षा देतात आणि मग काही चुकलं ते सांगतात. जशा प्रकारची चूक घडली तशा प्रकारचा परिणाम असतो महाराज. छोटीशी चूक जर काय आणि पहिल्यांदाच अजाणतेपणामध्ये एखाद्या माणसाकडून घडली, एखाद्या लहान लेकराकडून घडली, तर त्याचे आई वडील त्याला सरळ मारत नाहीत, जर शहाणे असले तर. मला माहित नाही आई वडिलांनी कसं लहान मुलांना हे करावं, पण ठीक आहे, शास्त्र सांगतं ना लहान लेकरांचा सांभाळ कसा करावा. लालयेत पंचवर्षाणी दशवर्षाणी ताडयेत, प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रम मित्र वदाचरित. लेकरू 5 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्यानं काहीही करू देत महाराज. त्याला आपल्या मायेच्या पदराखाली घ्यावं, त्याला जपावं, त्याला प्रेम द्यावं. अजून लेकरू 5 वर्षाचं झालं नाही म्हणजे त्याला काहीच कळत नाही, चांगलंही कळत नाही, वाईटही कळत नाही. आपला जर त्याला मारायचा सपाटा सुरू झाला तर मग त्याला मायेची ऊब राहत नाही. मग त्याला किती जवळ करा नंतर मोठं झाल्यावर, नाही नाही महाराज, ते आपलं होत नसतं. ते म्हणतं तुला पाहतो आता, आता सध्या माझी वेळ आहे, तुझी पण वेळ येईल, असं हो. आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत.
म्हणून माया, लेकराला मायेनी जपावं, मायेच्या पांघरुणाखाली त्याला घ्यावं, त्याला ही जाणीव करून द्यावी की नाही, चुकलं जरी माझं तरी सुद्धा आईनं मला प्रेमाने सांगितलं. आई वडील माझे शत्रू नाही, माझे वैरी नाही, हे लेकरांना कळालं तर लेकरं ऐकण्यात राहतात, मग किती मोठे होऊ द्यात. आणि असे भरपूर उदाहरणं आहेत महाराज. लेकरांना लेकरं झाले तरी आई वडील लेकरांना रागवतात आणि लेकरं ऐकूनही घेतात. आई आहे, वडील आहे. हे कशामुळं होतं? कारण अगोदर जेव्हा प्रेम द्यायला पाहिजे तेव्हा आई वडिलांनी इतकं प्रेम दिलेलं असतं, इतकी माया दिलेली असती की ती माया त्यांना जीवनभर ऋणात ठेवते. मी माझ्या आईला उलटून कसं बोलू, असं असतं. म्हणून सूत्र सांगितलं, लालयेत पंचवर्षाणी. आणि मग 5 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर त्याला चांगलं वाईट कळायला लागतं. थोडंफार आपण सांगावं, थोडंफार शाळेतून त्याला कळायला लागतं. तरी कळत असताना जर चुका व्हायला लागल्या, मग इतकं 5 वर्षे इतकं मारावं की पुढं आयुष्यात 10 वर्षानंतर त्याला चूक करताना तो मार आयुष्यभर लक्षात राहिला पाहिजे. मी असं त्यावेळेला केलं होतं तर झाडूच होता, लाटणंच होतं. मग काय काय असेल महाराज, ज्याच्यात त्याची आय. सगळ्या आया बसल्या तिथं. आता तुम्ही काय घेत असताना हातात? काही आयांचे हात पुरेसे आहेत बस. म्हणजे त्याला थोडस ताडण द्यावं, त्याला ताडावं तिथं, असं करू नको. आणि मग तो जो मार असतो ना, आपल्याला लेकरं झाल्यानंतर आपण सांगतो, अरे बाबा असं करू नको, मी असंच करत होतो तर तुझी आजी मला. 10 वर्षांनी ताडयेत. 5 वर्ष ताडण करावं. आणि प्राप्तेषु 16 वर्षे. आणि लेकरं बाळ जेव्हा 16 वर्षांच्या पुढं वाटचाल करायला लागतात, आता फार त्यांना बोलायची वेळ राहिलेली नसते. मग पुत्रम मित्रवदाचरेत. मग मैत्रीसारखं वातावरण ठेवावं. मैत्रीसारखं म्हणजे कसं? मित्रासारखा सल्ला द्यावा. कारण तिथून पुढं आपण जर का काही वेगळं वागायला गेलो मुलांसोबत, तर मुलं आता 16 वर्षाच्या पुढे वाटचाल करायला लागलेली असतात, असं शास्त्र आहे. असं इथं ब्रह्मदेवांना कशी शिक्षा दिली शंकरांनी? मान तोडून टाकली ब्रह्मदेवांची. पंचमुखी ब्रह्मदेव चतुर्मुखी झाले. आपल्याला चतुर्मुखी ब्रह्मदेव प्राप्त आहेत. आपल्या अगोदरच्या जीवांना पंचमुखी होते, म्हणजे जास्त हुशार होते. अर्थात ब्रह्मदेव आताही महाराज गुरुस्थानी आहेत, देवस्थानी आहेत. असं ब्रह्मदेव म्हणतील, माझं तरी शंकरांनी एक तोडलं, मला 4 होते, तुला किती काय एवढा बोलू लागला माझ्या विरोधात. म्हणून ब्रह्मदेवा, मान तोडून टाकली शंकरांनी. का? कारण तू विधी आहेस, तू जाणता आहेस, तू नारायण पुत्र आहेस. तुझ्यापासून सृष्टी उत्पन्न होईल याचं मी स्वप्न पाहिलंय ब्रह्मदेवा. आणि तुझ्यासारखं ज्ञानी लेकरू जेव्हा काही खोडी करतं ना, तेव्हा मी त्याला गोड बोलून प्रेमानं समजावून सांगू शकत नाही. अगोदर ताडण होतं, म्हणून अगोदर शिक्षा दिली आणि मग उपदेश केला. ही शिकवणीची दुसरी पद्धत आहे. अगोदर मारावं, शिक्षा दिली आणि मग जवळ घेऊन सांगितलं, ब्रह्मदेवा असं नसतं बरं का. तू स्वतःला सर्वस्व मानू नको, कारण सर्वाधार, सर्व नियंता, सर्वेश्वर, सर्वात्मा मी आहे. मी आहे. आणि हा विसर तर माणसाला सुद्धा पडतो जीवन जगत असताना. आपल्याला असं वाटतं, मी करतोय म्हणून होतंय, मी करतोय म्हणून होतंय, माझ्या करण्याने होतंय. ज्या वेळेला आपल्याला हा मीपणाचा अहंकार होतो, अभिमान होतो ना, त्यावेळेला या प्रकृतीला कोणत्या तरी महान शक्तीचा आधार आहे याचा विसर माणसांना पडायला लागतो, जीवांना पडायला लागतो, जो पडू देता कामा नये. आपल्याला खायला प्यायला मिळतं, आपल्याला राहायला मिळतं, आपल्याला भोग भोगायला मिळतात. कोण आहे याच्या पाठीमागं? आपण सगळं कमवतो, जमवतो म्हणून हे सारं होत नसतं महाराज. कोणीतरी ईश्वरीय सत्ता आपल्या पाठीशी उभी असते, आपल्याच पाठीशी असते असं नाही. या जगातल्या देव पहा कसा आहे. आपण ऐकलं पहिल्या दुसऱ्या दिवशी की शिव म्हणजे मूर्तिमंत कारुण्य आहे. आणि ते कारुण्य कसं आहे?
भगवान परमात्मा पूजा करणाऱ्यांचा सुद्धा मृत्यूलोकात सांभाळ करत आहेत. आणि कशाला महादेवावर पाणी वाहतात, कशाला महादेवावर दूध वाया घालवतात, अशांचा सुद्धा सांभाळ भगवान शिवच करत आहेत. लक्षात आलं का सगळ्यांच्या? म्हणजे इथं सज्जनालाही शिवच सांभाळतो आहे आणि दुर्जनालाही शिवच सांभाळतो आहे आपल्यापेक्षा. आणि म्हणून तर परमात्मा आहेत महाराज. या जगताला आधार भगवंताचा आहे. म्हणून प्रश्न पडला पाहिजे साऱ्यांना, कोण आहे या जगाच्या पाठीमागं, कोण या जगाचा सांभाळ करतंय? जो प्रश्न संतांसमोर संतांनी आपल्या समोर उपस्थित केला आणि त्याचं उत्तरही दिलं. करे नाठवीसी कृपाळो देवासी, 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 करे नाठवीसी कृपाळो देवासी. पोसितो जगासी करातो, पोसितो जगासी एक रातो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळ दूध कोण करीतो उत्पत्ती, बाळ दूध कोण करीतो उत्पत्ती. वाढली श्रीपती सगळे दोन्ही, वाढली श्रीपती सगळे दोन्ही, वाढवी श्रीपती सगळे दोन्ही, बाळ दूध कोण करीते उत्पत्ती, बाळ दूध कोण करीते उत्पत्ती, बाळ दूध कोण करीते उत्पत्ती. फुटती सरोवर कृष्ण काळमासी, फुटती तरुवर कृष्ण काळमासी, फुटती सरोवर कृष्ण काळमासी, फुटती तरुवर कृष्ण काळमासी. जीवन तयासी कोण घाली, जीवन तयासी कोण घाली, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळ दूध कोण करीते उत्पत्ती, बाळ दूध कोण करीते उत्पत्ती. तो का म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तो का म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तो का म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी, त्याचे निरंतर ध्यान करी, बाळ दूध कोण करीते
भगवंत सांभाळ करतात महाराज. साऱ्या ब्रह्मांडाचा सांभाळ परमात्मा करत आहे. ती परमात्मा शक्ती, जिला शिव असं म्हणतात, जिला महादेव असं म्हणतात, ती एकमेव शक्ती या साऱ्या ब्रह्मांडाचा सांभाळ करते. म्हणून आपल्याला खायलाही आपण कमावतो म्हणून भेटत आहे असं कधीच मानायचं नाही. मी जमवतो आहे म्हणून हे सगळं मला वस्तू मिळतात आहे असं कधी मानायचं नाही. माझ्या केल्याने घरदार मला मिळालेलं आहे असं कधीच कोणी मानायचं नाही. ज्याचं करणारं कोणी नसतं आणि जो स्वतःचं करू शकत नाही, भगवंत त्याचंही पालन पोषण करतो. ज्याला हात नाहीत, ज्याला पाय नाहीत, त्यांनाही खायला प्यायला भेटत आहे. पशु पक्षी प्राणी सुद्धा जगत आहेत महाराज. कोणीतरी त्यांना जगवतंय. नवे नवे गवताच्या पात्यापासून तर तुमच्या माझ्यासारख्या माणसांपर्यंत, नवे नवे ब्रह्मदेवांपर्यंत सगळ्यांना परमात्माच जगवतो आहे. आणि तरी जीव अभिमानाने त्याला विसरून जातो. आपण हे मानत नाही की देव माझा सांभाळ करतो आहे किंवा माझ्या पाठीशी देव आहे. आपण म्हणतो माझं चाललंय ना करणं, हो आम्ही केलं नसतं धडपड तर हे दिसलं नसतं सगळं. नाही महाराज. म्हणून का रे नाठवीसी कृपाळू देवासी, का तू त्याची आठवण करत नाही म्हटले. मग समोरच्यानी प्रश्न विचारला, महाराज का तुम्ही त्याची आठवण करायला सांगतात आम्हाला? अरे म्हटले पोसितो जगासी एकला, तोच सगळ्या जीवांचं एकमेव पोषण करतो आहे. म्हटले कसं करतो आहे? म्हटले पहा ना, दृष्टांत दिला. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी. लेकरू जन्माला आल्यानंतर त्याला चटकन हे बाहेरचं अन्न पाणी खाता पिता येणार नाही, हे देवाला अगोदरच कळालेलं असतं. म्हणून लेकरू जोपर्यंत जन्माला येत नाही तोपर्यंत आईच्या स्तनामध्ये दूध नसतं महाराज. पण जसंच लेकरू जन्माला येतं तसं त्या स्तनामध्ये दूध येतं आपोआप. ही किमया कुणाची आहे? ही लीला कुणाची आहे? भगवंताची आहे. फुटती तरुवर उष्ण काळमासी, जीवन तयासी कोण घाली, जीवन तयासी कोण घाली. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये जर का आपण पाहिलं तर जमिनीवर कुठं गवत दिसत नाही महाराज, आणि दिसलं तर सगळं वाळलेलं असतं. आणि कितीही गवत काढत राहा, एक पाऊस पडला की आपोआप जमिनीतून गवत उगवतं. कोणी बियाणं पेरायला गेलं का? ते गवताचं बी कोणी पेरतं का? मग आपोआपच न लावता सुद्धा पुष्कळ झाडं त्याची त्याचीच जन्माला येतात, त्यांची त्यांचीच वाढतात महाराज. तसे गवत फुटती तरुवर उष्ण काळमासी, जीवन तयासी कोण घाली. कोण मग त्यांना खायला प्यायला देतोय? कोण त्यांना वाढवतंय? परमात्मा शिव त्यांचा सांभाळ करतो महाराज. ते परमतत्व त्यांना जगवतं. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याला विश्वंभर असं म्हणतात. त्याचे निरंतर ध्यान करी. तुझ्या कर्तृत्वाचा अभिमानाचं तू अखंड ध्यान करू नकोस. अरे जो तुझ्याकडून हे सगळं करवून घेण्याची शक्ती तुला देतोय त्याचं ध्यान कर. म्हणून मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया, मैं नहीं मेरा नहीं यह तन किसी का है दिया. जो भी अपने पास है वो सब किसी का है दिया.
शान से। भगवंतानी आपल्याला देह दिला, भगवंतानी आपल्याला शक्ती दिली, बळ दिलं, सामर्थ्य दिलं. भगवंतानी आपल्याला काय दिलं याचा जर पाढा वाचायला सुरुवात केली ना तर हे राहिलेले दिवस आपल्याला पुरणार नाहीत. पुढं आपल्याला सप्ताह कंटिन्यू करावा लागेल. पण विश्वभारती कॉलनीतले भक्त म्हणतील, महाराज आम्हाला कशाला पत्रिका दिल्या, असं इतकं दिलंय देवानी महाराज. देने वाले ने दिया वह भी दिया किसी शान से. ज्या वेळेला ब्रह्मदेव अनेक अनेक जीवांना जन्म द्यायला लागले, वैकृत सृष्टी, प्राकृत सृष्टी, मानसी सृष्टी निर्माण करायला लागले ना, कोणत्या तरी जीवामध्ये काहीतरी कमतरता देवाला वाटतच होती. आणि मग ब्रह्मदेवांनी नरतनू तयार केली आणि मग देवासमोर मानव देह नेऊन उभा केला. भगवंता, हे मी तयार केलेला आता नवीन या ठिकाणावरती एक प्रयोग आहे. म्हणजे भगवंतानी पाहिलं, वा ब्रह्मदेवा, आत्ता शिक तुमचं सगळं कौशल्य, तुमची बुद्धी या तुमच्या कलाकृतीमध्ये दिसती आहे, ज्याला मानव, ज्याला मनुष्य असं म्हणतात. आणि असा हा सुंदर देह जो आम्हाला भेटावा अशी लालसा आपल्याला पाहून देवतांना सुद्धा उत्पन्न होते की आम्हाला मनुष्य देह भेटला पाहिजे. नाही भेटत महाराज सगळ्यांना, भाग्यवान आहोत आपण, आपल्याला भेटला. आणि मग याच्यात आपल्याला दृष्टी भेटली, श्रवण भेटलं, आपल्याला गंध ग्रहण करण्याची शक्ती, नासिका भेटली, मुख भेटलं, हात पाय त्वचा, थोडक्यात पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार आलो जन्माला. आता पुढं काय? भगवंतानी आपल्या जन्माला यायच्या आधीच खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करून ठेवलेले आहेत. गहू तयार करून ठेवले, तांदूळ तयार करून ठेवले, ज्वारी आहे, बाजरी आहे, सगळं भाजीपाला आहे, नाना प्रकारचे पदार्थ महाराज. राहायची व्यवस्था भगवंतानी करून ठेवली. बस तुम्ही फक्त जन्माला या, तुमचं सगळं आता इथं सगळी व्यवस्था मी करून ठेवलेली आहे. माणसाचं काय झालं? देने वाले ने दिया वह भी दिया किसी शान से. देवाला वाटलं जन्माला येईल आणि माझं भजन करेल, हे मी याला दिलेलं माझ्या सेवेमध्ये उपयोगात आणेल आणि हे मी तुझ्या उपयोगात आणेल. असं आपणच ज्या वेळेला आईच्या उदरात होतो त्यावेळेला देवाला वचन दिलेलं आहे. कारण गर्भाशयामध्ये असताना बाळाला खूप त्रास होत असतो. फार वेदना 9 महिने त्या उदरातल्या बाळाला सहन कराव्या लागतात बरं का. नाका तोंडामध्ये घाण जाते, मूत्राशयामध्ये त्याला राहावं लागतं. फार विभत्स वर्णन आहे महाराज गर्भयातनेचं. आणि मग तो जीव रडायला लागतो. सोहम 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 या मंत्राचं ध्यान करायला लागतं. अर्थात मी तुझा आहे, मी तुझं ध्यान करेन, मी तुझी सेवा, मी तुझी आराधना, मी उपासना करेन, मला तू याच्यातून सोडव. भगवंताला वाटतं, अरे हा मला शब्द देतोय, विश्वास ठेवू याच्यावर. माणसावर विश्वास ठेवायची सगळ्यात पहिली चूक कोणी केली असेल तर देवानीच. ज्यानं माणूस तयार केला त्यानंच ही पहिली चूक केली महाराज. मग आपला तर विषय सोडा. आणि मग जसा तो जन्माला येतो तसा तो सोहम हा मंत्र विसरून जातो आणि कोहम कोहम करायला लागतो. त्याचं रडणं तेच असतं महाराज. म्हणजे कोण देव, कोण धर्म, काय? माझ्या जवळ असलेलं तुम्ही आम्हाला देवाला द्यायला सांगता. एवढे रिकामी आहोत का आम्ही? आमचं हे मेरा है यह लेने वाला कहे उठा अभिमान से. पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कोणती? जो मिला है वो हमेशा पास रह सकता नहीं. जो मिला है वो
पास रहे सकता नहीं। कब बिछुड़ जाए कोई ये राज कह सकता नहीं। कब बिछुड़ जाए कोई ये राज कह सकता नहीं। जिंदगानी का खिला मधुबन किसी का है दिया मैं नहीं, मेरा नहीं, यह तन किसी का है दिया मैं नहीं, मेरा नहीं, यह तन किसी का है दिया। हे सूत्र लक्षात आल्यानंतर काय करायला पाहिजे माणसाने? अभिमान सोडावा आणि अभिमान होऊ नये याच्यासाठी सावधानता बाळगावी। जो मिला है वो हमेशा पास रह सकता नहीं। कब बिछुड़ जाए कोई ये राज कह सकता नहीं। जिंदगानी का खिला मधुबन किसी का है दिया। हे दुसरं सूत्र ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला त्यांनी काय करावं? उपदेश केला। जग की सेवा खोज अपनी प्रीति उनसे जग की सेवा खोज अपनी प्रीति उनसे कीजिए। जिंदगी का राज है यह जान कर जी लीजिए। जिंदगी का राज है यह जान कर साधना की राह पर साधन किसी का है दिया नहीं, मेरा नहीं, यह तन किसी का है दिया मैं नहीं, मेरा नहीं, यह तन किसी का है दिया, यह तन किसी का है दिया, यह तन किसी का। जिंदगी का राज है यह जान कर जी लीजिए। साधना की राह पर साधन किसी का है दिया। भगवान शिव हे सूत्र हा सिद्धांत ब्रह्मदेवांना समजावून सांगतात। ब्रह्मदेवांच्याही लक्षात आलं आणि मग हा शिवतत्वाचा बोध दान करून भगवान शिव अंतर्धान पावले। नारदजी महाराजांना ब्रह्मदेव हा सारा कथाभाग वर्णन करून सांगत आहे। आणि मग मला प्रेरणा झाली होती, भगवान शंकरांची सृष्टीची उत्पत्ती कर। आता मी तुला नारदा माझ्याही जन्माच्या आधीपासूनचा इतिहास वर्णन करून सांगतो। ज्या वेळेला अगोदर कुठं काहीच नव्हतं, कुणीच नव्हतं, एकही जीव या या लोकामध्ये जन्माला आलेला नाही, एकही लोक नाही, ना स्वर्ग आहे, ना पाताळ आहे, ना मृत्यूलोक आहे, ब्रह्मांडच नाही, तर माणसं कुठून येतील? नुसती पोकळी आहे म्हटले, काहीच पदार्थच नाही, कुठलं तत्वच नाही। आणि जे परमात्म तत्व होतं ते अव्यक्त दशेमध्ये आहे, निराकार आहे, निरावयव आहे, निर्गुण आहे। म्हणजे देवा मग ते होतं कसं? म्हटले ते आपल्यासारख्या जीवांच्या जाणण्याच्या ही पलीकडचं होतं। आणि अशा त्या निर्गुण निराकार परब्रह्माला
सगुण साकार होण्याचं स्फुरण झालं, म्हणजे इच्छा झाली की मी आता प्रगट झालो पाहिजे, मी आता आकाराला आलो पाहिजे. आणि त्याच वेळेला ते परमतत्व स्वतःच्याच मायेच्या शक्तीचा आधार घेऊन त्यांनी स्वतःला साकार केलं. आणि ज्या वेळेला ते साकार झालं त्यालाच सदाशिव हे नाव प्राप्त झालं. हे भगवंताचं पहिलं नाव आहे सदाशिव. आणि रूपाचा विचार केला तर भगवंताचं रूप कसं होतं? पंचमुख आहेत महाराज, 5 मुख आहेत भगवान सदाशिवांना. आपण जे एकमुखी शिवरूप पाहतो ना, ते भगवंतानी सृष्टी कार्यासाठी अवतार घेतलेलं रुद्ररूप आहे. आणि महादेवांचं मूल रूप कसं आहे? पंचवक्त्रम त्रिनेत्रम असं वर्णन केलं. ते 5 मुखी आहे आणि प्रत्येक मुखाला 3 नेत्र आहे. अशा पद्धतीनं विशाल दैदिप्यमान अशा प्रकारचं ते रूप होतं. दिव्य अशा प्रकारच्या तेजानी झळाळणारी भगवंताची ती अंगकांती आहे. दिव्य आणि त्या भगवंताच्या प्रगट होण्यानीच प्रकाश उत्पन्न झाला. हा जो प्रकाश उत्पन्न झालेला आपण पाहत आहोत, हा प्रकाश त्या शिवतत्वामधूनच आहे, सदाशिवांपासूनच आहे. प्रकाश उत्पन्न झाला. आणि मग भगवंतांनी काय केलं? त्याच आपल्या माया शक्तीचा आधार घेऊन भगवंतांनी आपल्याच वामांगातून एका शक्तीला जन्म दिला आणि त्या शक्तीला नाव प्राप्त झालं अंबिका. हे जगदंबेचं पहिलं नाव आहे अंबिका. अंबिका प्रगट झाली आणि दोघही जण या ब्रह्मांडामध्ये विहार करायला लागले. कोणीच नव्हतं, दोघच होते फक्त, एक सदाशिव आणि त्यांची अर्धांगिनी धर्मपत्नी अंबिका. दोघच ब्रह्मांडामध्ये विचरण करत राहायचे दोघ जण. महादेवांनी विचार केला, सदाशिवांनी विचार केला, हे अंबिके, नुसतंच ब्रह्मांडामध्ये आपण किती दिवस फिरत राहणार? आपल्याला राहायला घर नको का? अगं आपण पती पत्नी आहोत, आपल्याला राहायला सुंदर नगरी पाहिजे, सुंदर घर पाहिजे. म्हटले देवा मग निर्माण करा. आणि मग त्या सदाशिवांनी स्वतःला आणि आपल्या धर्मपत्नी अंबिकेला राहण्यासाठी या ब्रह्मांडामध्ये जे पहिलं नगर निर्माण केलं त्याला काशी हे नाव प्राप्त झालं. ज्या काशीला अविमुक्त क्षेत्र असंही म्हणतात, जिला वाराणसी असं सुद्धा म्हणतात. ही काशी नगरी भगवंतानी निर्माण केली आणि या काशीमध्ये अंबिकेसहित भगवान सदाशिव राहायला लागले. म्हणून काशी फार थोर आहे महाराज. धन्य आहे काशी स्थान, जिथं सृष्टीच्या आरंभामध्ये देवाला राहण्याची इच्छा झाली ती भूमी आहे काशी. आणि आपल्या अंबिकेसोबत विहार करण्यासाठी भगवंताने या काशीला अनेक नावं आहेत. हिला काशीही म्हणतात, हिला अविमुक्त क्षेत्र म्हणतात, हिला वाराणसी सुद्धा म्हणतात. आणि सगळ्यात पहिलं नाव हिचं आहे आनंदवन. कारण आपल्या दोघांना राहण्यासाठी विहार करण्यासाठी म्हणून जे आनंदवन तयार केलेले, आनंददान करणारं जे वन तयार केलेलं आहे, जी विहारस्थली तयार केलेली आहे त्याला आनंदवन असं म्हणतात. त्याला आपण काशी या नावाने ओळखतो. काशीमध्ये परमात्मा राहायला लागले. भगवंताला पुन्हा इच्छा झाली, एकोहम बहुश्याम, मी एकापासून अजून अनेक अनेक रूप धारण करेन. आणि मग भगवंत अंबिका आई साहेबांसोबत संवाद करायला लागले. अंबिके, अगं म्हटले मला जग उत्पन्न करायची इच्छा होती आहे, सृष्टी उत्पन्न करायची इच्छा होती आहे, परंतु मला या सृष्टी उत्पत्तीच्या, या सृष्टीचा सांभाळ करण्याच्या झंझटीमध्ये मला पडायचं नाही. कारण भगवंताचा स्वभाव हा मुळामध्येच एकांत सेवी वर्णन केला. कुणाचा? महादेवांचा. महादेवांना एकटं राहायला खूप आवडतं, एकांतामध्ये राहायला फार आवडतं. महादेवांना त्यांची मूल प्रकृती जी आहे, त्यांचा जो मूल स्वभाव आहे
तो स्वभावच वैराग्य आहे. म्हणून महादेव थोड्या वेळासाठी जरी सृष्टी कार्यामध्ये संलग्न झालेले दिसतात तरी महादेव थोड्याच कालापुरते या सृष्टी कार्यामध्ये आहेत. बाकी महादेव एकांत सेवी आहे. म्हटले मग देवा तुम्हाला सृष्टी उत्पन्न करायची सुद्धा म्हणतात, सृष्टीचा सांभाळही करायचा म्हणतात आणि तुम्हाला एकटंही राहावं वाटतं, असं कसं होईल? म्हटले मग आता मी एक नियोजन करतो, आपण एका पुत्राला जन्म देऊ आणि मग महादेवांच्याच शरीरापासून 7वांशाने जो पुत्र जन्माला आला, महादेवांचा पहिला पुत्र, ज्याला महादेवांनी नाव दिलं विष्णू, भगवान विष्णूंचा जन्म झाला. आणि मग नारायणांना सांगितलं, विष्णूंना सांगितलं, विष्णू तूच आता इथून पुढं सृष्टीचा कार्यभार पहा. सृष्टी निर्माण करण्याचं उत्तरदायित्व, सृष्टी सांभाळण्याचं उत्तरदायित्व मी तुला देतो. मी तुला अनेक अनेक प्रकारचे आशीर्वाद वर देतो की मृत्यूलोकामध्ये सृष्टीमध्ये तुझीच कीर्ती सगळ्यात जास्त होईल, तुझे भक्त होतील, तुला नानाविध अवतार घ्यावे लागतील, माझ्यापेक्षा सुद्धा मृत्यूलोकात तुझे अवतार प्रसिद्ध पावतील. ज्या ज्या वेळेला जगतावर संकट येईल विष्णू, त्या त्या वेळेला तूच अवतार घेऊन हे सगळे संकट निवारण कर आणि माझं उत्तरदायित्व तू सांभाळ, मला याच्यातून मुक्त कर. भगवान विष्णूंना महादेवांकडची जिम्मेदारी आपल्याकडे घेतली. आणि मग महादेव अंबिकाई साहेबांसोबत एकांत सेवन करायला लागलेले आहेत आणि इकडं नारायण तप करायला लागले. एवढं तप केलं, एवढं तप केलं, एवढं तप केलं की त्यांच्या अंगामध्ये तीव्र उष्णता भडकली, वाढली, घाम अंगातून वाहायला लागला. महाराज इतकं तप केलं आणि त्या घामाचा जणू काही एक समुद्र तयार झाला आणि त्याच समुद्रामध्ये नारायण निद्रिस्त होऊन गेले, विष्णू निद्रिस्त झाले. आणि नर अर्थात पाण्यामध्ये निवास ज्यांच्याकडून घडला किंवा ज्यांचा झाला म्हणून त्यांना नारायण हे नाव प्राप्त झालं. त्या नारायणांना ज्या वेळेला जाग आली त्यावेळेला नारायण आजूबाजूला पाहतात, माझ्याशिवाय इथं काहीच नाही, कोणीच नाही. आणि नारायणांना त्यावेळेला इच्छा झाली पुन्हा सृष्टी कार्य पुढे नेण्याची. त्यावेळेला नारायणांच्या नाभीमधून कमल पुष्प उगम पावलं, त्याच्यामध्ये जन्म झाला ब्रह्मदेवांचा. नारदांना म्हणतात माझा जन्म झाला. आणि मग ब्रह्मदेव आजूबाजूला पाहतात तर ब्रह्मदेवांना कुठं काहीच दिसत नव्हतं. त्यावेळेला 2 अक्षर कानावर आले, तप. आणि मग ब्रह्मदेवांनी तपश्चर्या सुरू केली. तिथून पुढं साक्षात्कार प्राप्त झाला नारायणांचा. काल आपण क्रम ऐकला, नारायण प्रगट झाले तपावर, नारायणांना मानलं नाही. मग शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगट झाले. आणि मग नारदा मला हा बोध इथपर्यंत दिला आणि मग मी सृष्टीची उत्पत्ती करायला सुरुवात केली. पण झालं असं, माझ्या मनात एक होतं, घडत एक गेलं. मला करायचं एक होतं पण एक होत गेलं. मला सुंदर सुनियोजित सुव्यवस्थित अशा प्रकारची ही सृष्टी निर्माण करायची होती. पण सगळ्यात अगोदर ज्या जीवांचा उपद्रव माणसांना होईल अशी जीव जन्माला यायला लागले. तामसी सृष्टी माझ्याकडून घडायला लागली. नाना प्रकारच्या जीवांना माझ्याकडून जन्म प्राप्त व्हायला लागला. ज्याला सृष्टीचे प्रकार इथं सांगितले, वैकृत, प्राकृत, मानस सृष्टी असे सृष्टीचे अनेक प्रकार सांगितले. ज्याच्यामध्ये पशु पक्षी प्राण्यांना जन्म दिला, भूत प्रेत पिशाचांना जन्म दिला, म्हणजे योन्या तयार केल्या, वृक्षाची योनी, पिशाच योनी, भूत योनी, प्रेत योनी. आणि मग वृक्षलता वेलींना जन्मदान करायला लागले. असे सगळे एक 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 घटक. आणि मग स्वर्गातल्या देवतांना सुद्धा निर्माण केलं गेलं. आणि एक सृष्टी अशी जन्माला आली, म्हटले ती मूलतःच विरक्त स्वभावाची जन्माला आली, ज्याच्यामध्ये नारदा तुझ्यासारखे सनत कुमारांसारखे भक्त जन्माला आले. ही ब्रह्मदेवांकडून निर्मित झालेली सृष्टी आहे सगळी. पण या सगळ्यांच्या सुरुवातीला विचार करायला लागले ब्रह्मदेव की आता नेमकं काय करायचं. या ब्रह्मांडाला पुन्हा एक वेळेला सुनियोजित सुव्यवस्थित कशा पद्धतीनं आपण उत्पन्न करायचं. त्यावेळेला सगळ्यात अगोदर ह्या ब्रह्मांड गोलक निर्माण करत असताना माझ्या संकल्पाने हे ब्रह्मांड मी साकार तर केलं,
पण या ब्रह्मांडामध्ये चैतन्य शक्तीच उत्पन्न झाली नाही, जी या ब्रह्मांडाला धारण करू शकेल, जिवंत ठेवू शकेल. ती चैतन्य शक्ती काही मी निर्माण करू शकलो नाही. आणि मग मी सृष्टी कार्य करणं बंद केलं आणि मग मी पुन्हा एक वेळेला नारायणांचा धावा करायला आरंभ केला. ब्रह्मदेव नारायणांचा धावा करतात, जरासा तुम्ही मी सुद्धा भगवंताचा धावा करू, नामसंकीर्तन करू. ज्या भाविकांना पावली खेळायची इच्छा झाली ते भाविक आनंदाने पावली खेळू शकतात, नाही तर आनंदाने बसून हाताने टाळी वाजवून मुखाने नामसंकीर्तन गायन करू शकतात. उठावच असं काही नाही. हरी 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 श्रीमन्नारायण नारायण हरी 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 श्रीमन्नारायण नारायण हरी हरी हरे 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 श्रीमन्नारायण नारायण हरे हरे हरी 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 श्रीमन्नारायण नारायण हरी हरी हरे हरे हरी बोल. हरी आनंदाने टाळी वाजवायची आहे. नारायण नारायण हरी 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 श्रीमन्नारायण नारायण हरी 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 श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी शिवपुराणाचा आधार आपण घेतलेला आहे. आता याच शृंखलेमध्ये नारायणांचं भजन करणं ही सुद्धा महादेवांची पूजा आहे. म्हणून नारायणांच्या नामाच्या माध्यमातून प्रसन्न करू महादेवांना. हरी 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 जय नारायण नारायण हरी 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 श्रीमन्नारायण नारायण हरी 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 श्रीमन्नारायण नारायण हरी हरी नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी 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 श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण नारायण हरी हरी श्रीमन्नारायण
श्रीमन्नारायण नारायण हरि हरि 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 ओ हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि हरि ओ हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण 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 नारायण हरि हरि ओ हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि 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 हरि हरि ओ हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि 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 नारायण नारायण हरि हरि ओ हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि 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 श्रीमन्नारायण नारायण 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 हरि हरि ओ हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि 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 श्रीमन्नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरि हरि श्रीमन्नारायण नारायण हरि हरि नारायण नारायण हरि नारायण नारायण
हा